मी आता शाळेला चालल्या आणि गाडीची वाट बघायला लागल्या. त्यापर्यंत मी आलेलो का की बाबा तिला सोडायचं म्हणजे ती छत्री घेऊन जायला बरं, कारण तिला छत्री आणि रेनकोट गाडीने घेऊन जायचं नाही. शाळेची गाडी आहे त्यामुळे त्यातून जाते ती. जवळपास मी अर्धा 1 तास 2 तास एवढा वेळ वाट बघून मी आहे ना आता गारगोडीला चाललोय. मम्मीला मोबाईल घेण्याचा आहे, बघूया कुठला घ्यायचा. जिओ ऑफिसला म्हणजे इथं आलेलो कारण तो मोबाईल दाखवायचा होता. मी आता मोबाईल मी दाखवलाय खरा, खरं तू पाण्यात पडला असं म्हणतात आणि पाण्यात पडलेला मोबाईल चालत नाही. मग निर्णय घेतला आहे की आता सिम कार्ड एअरटेलमध्ये चेंज करायचं आणि चेंज करून झाल्यानंतर मग मोबाईल घेऊया. पहिला ते मोबाईल ते त्यांना पोर्टिंग होते का विचारतो, त्याच्यानंतर मग करूयात आपण ते बघतो. मोबाईल पण घ्यायचा, मोबाईलची पण प्राईस कुठं तर बघायला पाहिजे. म्हणजे चांगला कुठं मिळते मोबाईल. मानसिंग मोबाईलमध्ये असणार ते बघतो, मला मोबाईल मिळते का बघायला. हे मोबाईल आहे बारका कीपॅडचा हां कुठला आहे ॲक्सेंजर कीपॅडचा मोबाईल आहे का मोबाईल बारका आहे कुठला म्हणजे जिओचा ना ना ती कार्ड मी कोल्डिंग करून त्यात घालणार आहे. हां ते नोकिया कुठला आहे 110 105 कुठला आहे ते आहे बघूया जरा दाखवा. हां 105 कितीला आहे 15 किती 1500 रुपये. ऑनलाईन किंमत कमी आहे. आपल्याला ऑनलाईन स्टॉक घेतला, आपल्याला कम्प्युटर स्टॉक. त्याला 1 इयर रिप्लेसमेंट वॉरंटी आहे. चांगला आहे मॉडेल. 110 घेतला तर एखादा मग ऑनलाईनपेक्षा कमी काय नाही म्हणला का? आपल्याला कितीला बसवलं मुशीचं फायनल 1350. त्यापेक्षा कमी नाही ऑनलाईनला, कारण 900 पर्यंत म्हणजे 950. हां हां हे मी आता आहे माझ्याकडे तुम्हाला दाखव. एक 10-15 मिनटं आमची चर्चा झाली. फायनली जे नोकियाचं जे मॉडेल आहे ते HMD कंपनी आणि त्या दोन्हीच्या मधलं मिक्स आहे. त्यामुळं आपल्या ब्रँड जे नोकिया होता तो आता हळूहळू कालांतरानं कमी व्हायला लागला आणि शेवटी फायनली सिंगल सिमचा एक मोबाईल घेतला आहे आपण. कारण आपल्याला फक्त कॉलिंग महत्त्वाचं आहे त्या ह्याच्यावरनं फोनवरनं, की फक्त कुठेही जरी असलं तरी नेटवर्क चांगलं पकडावं आणि कॉलिंग व्हावं. हे बदलून दिलं काय फोन कलर नाही तो जाईल ऑन करून देतो तुम्हाला. ठीक आहे आपण ऑन करून बघूया. कंपनीचा आहे आणि हा आमचा साधा फोन जुना. फक्त आता पोर्टिंग करून कार्ड एअरटेलचं करून घ्यायला लागेल. त्याच्यात कुठं कुठं काय काय केलं मी ते आणि त्यामुळे बोलण्याचं स्किल वाढले. म्हणजे पब्लिकमध्ये बोलायला लागत झाले. कारण अजून माझं एक चॅनल आहे यूट्यूबला ते कोणतं मॅड ॲनिमल म्हणून. आता त्याचे म्हणजे चॅलेंजिंग व्हिडिओ त्याच्यावरती टाकणार आहे, टास्किंग अल्टिमेट टास्क किंवा त्यासाठी हे महत्त्वाचं आहे की कॅमेरासमोर बोलणं पब्लिकमध्ये जरा कॉन्फिडन्स वाढायचा नाही. तर फायनली हा जो आहे ते घेतला आपण आणि आता त्याचं बिल गेला आणि या दादाने आम्हाला मदत केली. कारण 3-4 गोष्टी त्यांनी मला सांगितलेल्या ते कन्फर्मेशन केलं आणि मगच निर्णय घेतला. बिल करून घेतलं हे तर ह्या फोनचा प्रॉब्लेम होता की जिओच्या ऑफिसमध्ये विचारलं की याला पाण्यात पडला आहे आणि याचं नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं येत नाही. मग हे बदलला आहे फोन. मी आता घेणार मी एअरटेलचं कार्ड आहे, हेच नंबर त्याच्यात घालणार. पण विषय काय आहे की नेटवर्क नसेल तर मग काय कुठलाच पण उपयोग होणार नाही. आता इथं काम पण थांबले आमचं नेटवर्क नसल्यामुळे. जिओचं फोन आहे मग ते बदलायचं. मग मी दुसरा फोन घेतला एअरटेलचं कार्ड करायचं मला ते. हे एअरटेलचं आपल्याला इथं आलेलं चालू आहे ना म्हणून मग फोन दुसराच घेतला त्याला आणि एअरटेल करून मग ते काय लगेच होणार ना ॲक्टिव्ह. ते जिओचं नाही ना मोबाईल नाही नाही ते नोकियाचा आहे. अँड्रॉइडमध्ये पण सिम कार्ड चालते जिओवाल्यांचं. भारत कुठला फोन आहे तो भारत जिओ भारत. चार्जर गेम ह्याला आहे नोकिया कंपनी आता बंद व्हायला ती HMD का HDM असं काय आहे फायनली. हां कुठले वाउचरचे वाउचर पडले की 10 रुपयाचे आहे कुठं तर लय वाईट दुःख वाटायचं. हां आता झालेलं घ्या ॲडव्हान्स झालेलं. फायनली सिम कार्ड पण घेतलं आता आणि ह्याच्यातच घालून घेतलं कारण 3 दिवसानंतर चालू होणार म्हणायला लागल्यात. आणि आता आधार कार्डचं एक मला टेन्शन. आता आधार कार्ड अपडेट करायला पाहिजे कारण ते आधार जुनं आहे त्याच्यावर माझं एक दाढी नव्हती, आता दाढी वाढल्या ते पण करायला लागेल. आता मी इथनं पाऊस गेला तेवढ्यात 5 मिनटात इथं सगळं शूट म्हणजे काय म्हणतात ते मोबाईलची प्रोसेस बिसेस सगळी करून घेतली. आता बरं झालं आता पाऊस नाही ना तर पूर्ण भिजलं असतं. पुन्हा मोबाईल राहिला काय चार्जर आणलेलं गेलं. थँक्यू. मोबाईल इथेच राहिला माझा. आणि पेट्रोलच्या रेटकडं माझं आज म्हणजे लक्ष गेलं आहे म्हणजे 112 रुपये 64 पैसे.
फायनली तुम्हाला सांगतो आज सकाळी सकाळी मी परत चाला उठलो आहे आणि म्हटलं जरा फिरून यायचं. पण इथे रात्रभर माझं कम्प्युटर पीस चालू होता त्याच्यामुळे मला कुठं जायला मिळालं नाही. आता झाला असा विषय की बाहेर रात्रभर पण पाऊस नाही आणि आता दिवस सकाळपासून पण पाऊस नाही. म्हणजे आता पूर्ण शांतता आहे. त्यामुळे ऊन जरा जसं मध्ये मध्ये यायला लागलेलं. मला आज जरा कुठं जायचं काय बघूया प्लॅन फिरायला वगैरे. तर बघूया अजून काय मला माहीत नाही. पण इथलं सगळं आधी कम्प्युटरचं सगळं आवरणार आणि मग 8-8:30पर्यंत जेवण वगैरे का म्हणून त्याच्यानंतर मग बघूया. पण मला असं वाटतं की असं मला जायला मिळेल फिरायला कुठंतरी. जरा ऊन आत्ता मी दाखवलं आहे. खरं मी सगळ्यात जास्त ऊन पडले म्हणून तोपर्यंत सॉफ्ट ऊन आलं. कारण मावांना ऊन पडलेलं जायचं जोरात. आणि आता तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर लाईट अप डाऊन दिसत असेल त्यावेळेस लक्षात येईल किंवा ऊन किती पडले. तुम्हाला सांगायचं म्हणजे मी ते माझं डोकं शांत करायसाठी मी ते येते. ज्यावेळी मी कन्फ्यूज होतो आहे किंवा ह्याच्यासाठी त्यावेळी इथं निसर्गात येते. आता हे खाली ग्राउंड एक दिसायला बघा आमचं तिथं पाणी साचले आणि इथं मस्तपैकी झाड आणि आज पाऊस थांबला आहे त्यामुळे मला भारी वाटायला लागली. म्हणजे हे वातावरण बघायसाठी ॲक्च्युली पाऊस पाहिजे सोडा. मी असं म्हणत नाही की पाऊस जावा. एक झाड आहे याला मी विचारलं तर हे ATM म्हणून आहे म्हणजे ऑल टाईम मँगो. ह्याला एक आंबा लागला बघा इथं तुम्हाला दिसेल. पहिल्यांदाच हे बघितलं की बाबा आंबा लागणार आणि पाऊस पडाला आहे आणि म्हणजे वर्षभर त्याला आंबा असते असं मला आत्ता कळलं. की पहिल्यांदाच मी म्हटलं आहे ना आंबा हा वर्षभर असते. तर एक नवीन ऐकायला काहीतरी मला मिळालं. जवळपास इथं एकटाच शांत असं बसलेलो जवळपास एक अर्धा एक तास बसलो असेल आणि आत्ता माझा माइंड फ्रेश झाला आहे आणि काहीतरी नवीन एक आयडिया मला सुचल्या जेणेकरून मी ते माझ्या व्हिडिओतने अप्लाय वगैरे करू शकतो आहे. त्याच्यामुळं आता जरा फ्रेश झालं त्यामुळे इथं वातावरण चांगलं वाटतं मला. मित्रांनो आता मी जिथं वरती फार्म हाऊसवरनं डायरेक्ट इकडं कुठं आले तुम्हाला सांगतो. आता हे इथनं खाली बघा हे गाव आहे मडूर आणि इथं मी घावरेवाडी म्हणून गाव आहे आणि घावरेवाडीची इथं एक धबधबा कुठला तर आहे असं मला ऐकायला मिळालं काल जिथे गेलं मी. मग म्हटलं ठीक आहे तर आता किती 2-3 किलोमीटर तर होतं. मग म्हटलं आता जाऊया आणि बघून या. जरा पाऊस नाही पाणी थोडं कमी पण आले थोडा पण इथं रस्ता पण चांगला झाला आहे आणि वाऱ्यानं सगळी झाडं त्यानं पडलं तिथं. इथं बसायला त्याने केले असं कट्टा. खरं तर मला सांगतो संध्याकाळचं जर उन्हाळ्यात किंवा हिवाळ्याच्या दिवसात जर इथे येऊन बसलं तर असलं खतरनाक वाटेल की नाही विषय नाही. पावसाळ्यात तर इथं आता भारी वाटायला लागली थोडा. एक कडा आहे असं मला कळालं. मग इथं गल्लीतच त्यांच्या गाडी लावायला लागते आणि कुठनं चालत जायला लागते कसं माहीत नाही. इकडे जायला लागत असणार रे. इकडेच की नाही माहिती आता. इथनं यायचं रोपं बी करायला लागलेत लोक आणि इथनं चालत जायला लागतं. तर मला रोपं शेतातनं ते करायला लागलेत म्हटल्यानंतर काय नाही मला असं वाटायला लागले की चिखलातनं म्हणजे आमचं पाय घालणार आणि पाय असं पडाय पण होणार. तर काढायला लागते कोणतरी मला म्हणाले पडशील भेटशील. माझ्या ओळखीचं असणार काय मला माहीत नाही कारण मला लांबचं एवढं कोण ओळखा नाही कारण शेतातले कपडे घातले आहेत त्यांना आणि रोपं तर केलेलं आधीने. मला वाटते मी इकडं आलेलो असं वाटते मला. आता बघा कसं आहे आणि त्यातनं चप्पल घालून आले आम्ही. माणसं म्हणणार अरे चप्पल बिप्पल चालत नाही इकडे या रोडला.